शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आजपासून पीक विमा वाटप सुरू। पहिला टप्पा जे काही पीक विम्याची भरपाई आहे ते जमावण्यास सुरुवात। 1219 कोटी रुपयाची भरपाई। यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे। तर बरेच दिवसांपासून जे की शेतकरी बांधवांना वाट पाहायची होती, तर अखेर प्रतीक्षा इथं संपलेली आहे। तर गेल्या हंगामातील खरीप असेल तर नुकसान भरपाई या 30 जिल्ह्यांमध्ये, तर आता जे काही 1219 कोटी रुपयाची भरपाई आता यामध्ये अहिल्यानगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, यानंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर इथे आपलं गोंदिया झाल्याच्या नंतर कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, अमरावती, पुणे, धुळे, अकोला, हिंगोली, तर या जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यांची यादी तर आलेली आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे ते येतील, टप्प्याटप्प्याने पैसे तर येणार आहेत। तर आता यामध्ये सर्वप्रथम आता जे काही जिल्हे आहेत तर 31 जिल्हे किती आहे यामध्ये 31 जिल्हे। यामध्ये 31 जिल्ह्यांमध्ये 1219 कोटी रुपये, त्याचप्रमाणे 78 लाखची जी काही मदत आहे ती शेतकरी बांधवांना इथं मंजूर होऊन आता यामध्ये बाधित क्षेत्र आहे। तर आता 31 जे काही जिल्ह्यात आहे ते मदत इथं मिळत आहे। किती मिळत आहे 31 जिल्ह्यांमध्ये। आता सर्वच लाभार्थी यामध्ये पात्र आहेत। तर आता यामध्ये 1219 कोटी रुपयाची भरपाई मान्य केलेली आहे। तर आता 813 कोटी रुपये भरपाई शेतकरी बांधवांना मिळत आहे। आता खरीप असेल, रब्बी असेल, तर अशा लाभार्थ्यांना जे काही आहे यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, वर्धा, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, अमरावती, पुणे, धुळे, अकोला, हिंगोली, नंदुरबार, सांगली, बुलढाणा, वाशिम, रायगड, पालघर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यांमध्ये भरपाई तर शेतकरी बांधवांना पीक विम्याची तर जमा होत आहे। तर या 3 पिकासाठी पीक विमा इथं मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे। तर या पिकांचा पीक विमा शेतकरी बांधवांना या जिल्ह्यांमध्ये जे की 1219 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात। आता पहिला जी काही भरपाई आहे ते शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा।